दोन ठाकरेंचा विजयी मेळावा झालेला आहे, परंतु खऱ्या अर्थाने विजय जो आहे तो दोन्ही ठाकरेंच्या मामांचा झालेला आहे। कारण की चंदूमामा वैद्य जे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्रित येण्याकरता खूप प्रयत्न करत होते। आपल्यासोबत चंदूमामा वैद्य आहेत। कशा पद्धतीने तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करणार, कारण की दोन ठाकरे बंधू जे तुमच्या मुलाप्रमाणे आहेत, तुमचे भाचे आहेत, गेल्या 20 वर्षांपासून कुटुंब राजकारण म्हणून सगळं वेगळं होतं, आज एका मंचावरती एकत्रित आलं। मला नक्की या गोष्टीचा आनंद आहे आणि एवढ्या वर्षाचा जो प्रयत्न आहे त्याला यश आलं। मी खुदा के घर देर है अंधेर नाही आहे ह्याची प्रचिती आली आणि हे दोघंही मिळून महाराष्ट्रात आणि मराठी मातेचं भलं करतील याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही। मराठी भाषेचा, मराठी मातेचं भलं तर होणार, परंतु बाळासाहेब हयात असताना तुम्ही सगळे प्रयत्न केलेले होते। आज बाळासाहेबांची कमी कितपत भासली, कारण की ज्या पद्धतीने मराठी माणसांवर, मराठी भाषेवर अत्याचार होतोय, दोन ठाकरे तुमचे बंधू, दोन ठाकरे बंधू एकत्रित येतात, किती कमी झालं? भयंकर साहेबांची आठवण मला गेली अनेक वर्षे येत होती, पण आज खास करून आली की हे साहेब जर असते तर त्यांना आनंद हा द्विगुणित झाला असता आणि त्यांना जे वाटत होतं, त्यांच्या मनात जे शल्य होतं ते दूर होऊन त्यांना पण एक समाधान वाटलं असतं की मराठी माणसासाठी हे दोघे आज एकत्र आले आणि मराठी माणसाची ताकद आणखीन वाढेल याविषयी त्यांच्या मनात शंका नाही। दोन्ही ठाकरेंचे पुढच्या पिढ्यासुद्धा एकत्रित आल्यात, आदित्य आणि अमित, ह्याला कसं पाहताय? आणि आता कुटुंब म्हणून एकत्र आलेत, राजकीयदृष्ट्या हे एकत्रित राहतील आणि पुढे काही वेगळा आपल्याला भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी उलथापालथ पाहायला मिळेल? नाही, दोघे एकत्र राहतील। आता नवीन पिढी आहे, त्यांनी पण सकारात्मक अशी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच सगळं कुटुंब एकत्र राहून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित बघतील आणि एकत्रितपणे लढतील याविषयी शंका नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। चंदूमामा वैद्य आपल्यासोबत होते। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।